नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो अवरच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कालपासून नाशिकमध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अधिवेशन सुरू आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पक्षाचं हे पहिलंच राज्यव्यापी अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामधून उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधामध्ये दंड थोपटल्याचं आपण पाहिलं। काल अयोध्येमध्ये झालेल्या प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठेवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टार्गेट केलं। राम हा कुण्या एका पक्षाचा नसून त्यांना कुणीही हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नका असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। तसंच पक्षामधील नेत्यांची तपास यंत्रणांकडून सुरू असलेली चौकशी, बीएमसी घोटाळा यावरूनही उद्धव ठाकरेंनी थेटपणे पीएम केअर फंडाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल। भाजप मुक्त श्रीराम म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम। काय चाललंय हे आज? म्हणजे ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं, शिवसैनिक तुमच्या सोबत होते, महेश्वर कोणी घ्यायचं? बरं घेतलं तर घ्या, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण निदान प्रभू श्रीरामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यामध्ये आहे हे तरी आम्हाला कळू द्या। हे म्हणे तर उद्धव ठाकरेंच्या या हल्लाबोल नंतर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। श्रीराम मंदिरामुळे उद्धव ठाकरेंना मळमळ होत असल्याचा टोला दरेकरांनी लगावलाय, पाहूयात। उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विषयी जनमनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर, सहानुभूती निर्माण झाली। त्याची मळमळ उद्धव ठाकरेंना होताना दिसते। त्यांनी गेल्या काही वर्षात जी रावणी प्रवृत्तीनं ते काम करतायत त्याचा तर अधोगतीला सुरुवात झाले। येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची रावणी प्रवृत्ती भस्मसात या देशातील जनता केल्याशिवाय राहणार नाही। आता उद्धव ठाकरेंचं खऱ्या अर्थाने डोकं फिरायला लागलेलं आहे। जे उद्धव ठाकरे भाजपाला जय श्री राम मुक्त करण्याची भाषा करतायत, या महाराष्ट्रातली देशातली हिंदू जनता उद्धव ठाकरेचा श्रीराम जयराम केल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीने कधीच म्हटलं नाही की राम हा आमचा एकट्याचा आहे। मुख्यमंत्री होते तेव्हा घरामध्ये सावरकर जयंती पुण्यतिथीला साधा पाया पडण्याचं काम ज्या उद्धव ठाकरेंनी केलं नाही, त्या उद्धव ठाकरेंना भगूरला जाण्याचा अधिकार नाही। मी तर तमाम सावरकर प्रेमी हिंदूंना सांगेन की समाधीवरती जाऊन गोमूत्र शिंपडून गोमूत्राने ती समाधी साफ केली पाहिजे। आणि आजच्या याच विषयाला अनुसरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारलेला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर आजचा प्रश्न काय होता, तर भाजप विरोधामध्ये महाराष्ट्र लढेल पण देश जिंकेल, उद्धव ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरेल का? तुमच्यासाठी दोन पर्याय होते, पहिला होय आणि दुसरा नाही। तर आम्ही तुम्हाला आज एक प्रश्न विचारलेला होता, त्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर एकंदरीतच आज विचारलेल्या प्रश्नासंदर्भातली जी महत्त्वपूर्ण उत्तरं आहेत त्यावरती आपण नजर टाकतो आहोत। आजच्या पहिल्या प्रतिक्रियात एक्स वरती व्यक्त झालेल्या अमोल काते म्हणतात, मी म्हणजेच महाराष्ट्राचा गैरसमज करून चालणार नाही, स्वतःचा भाजपशी लढा चालू आहे, त्याला महाराष्ट्राशी जोडणं योग्य नाही। भाजप विरोधात उद्धव ठाकरे लढू शकत नाहीत म्हणून ते महाराष्ट्र म्हणतायत का, असं दिनकर यांचं विचारणं आहे। त्यानंतर फेसबुकवरती शैलेश शिंदे म्हणतात, जनता सजग आहे,
काम पाहून निवडून देईल. तर युट्यूबवरती भूषण गाडगे व्यक्त होत आहेत. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित जागा वाटप होणं आवश्यक आहे. उगाच 3 तिघाडा काम बिघाडा नको. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या या संघर्षावर बोलण्यासाठी 0 अवरमध्ये आज आपण खास आमंत्रित केलेला आहे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना. प्रवीणजी, गेस्ट सेंटरमध्ये आपलं स्वागत. आजच्या 0 अवरमध्ये खरं तर आपलं स्वागत. भाजप रामाला हायजॅक करतंय अशा प्रकारची सातत्यानं टीका जी आहे ती भाजपवर होताना दिसतेय. सगळेच विरोधक बोलतायत, उद्धवजी देखील तेच म्हणतायत आणि आता नाशिकमधून तर थेट त्यांनी घणाघातही केलेला आहे. कसं पाहता या टीकेकडे? रामाला हायजॅक केलं जातंय? पहिलं आपलं मी खोडून काढतो की सर्वजण म्हणत नाहीत. कारण देशामध्ये काल जे आपण वातावरण बघितलं ते सर्व चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये आलं. आता जे भाजप द्वेष्टे आहेत किंवा मोदी द्वेष्टे आहेत तेच अशा प्रकारचं काही निवडक मुठभर लोक बोलतायत ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा त्या ठिकाणी समावेश आहे. रामांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची भूमिका, RSSची भूमिका, कारसेवकांनी केलेलं बलिदान हे संपूर्ण देशाला सर्वश्रुत आहे. परंतु आता उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीला मोदी साहेबांनी हे राम मंदिर उभं केल्यानं एक मोठा जनाधार त्या ठिकाणी मिळताना दिसतोय. त्याच्यामुळे ते गर्भगळीत झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची असूया आणखी वाढीस लागले. त्या द्वेषापोटीच भाजपनं रामाला हायजॅक केलं अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंचं येताना त्या ठिकाणी दिसतंय. कालही आपण बघाल महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यक्रम झाले, लोकप्रतिनिधी जे झाले, तिथे कुठेही भारतीय जनता पार्टीची झेंडेबाजी केली नाही, कुठेही पदांचं नाव लिहिलं गेलं नाही. याचं कारण पक्षाने सूचना दिल्या होत्या. हा देशवासियांसाठी कार्यक्रम आहे, संपूर्ण देशाच्या लोकांसाठी आहे. त्यांचं योगदान, त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. जर तशा प्रकारची भूमिका असती तर आम्ही झेंडेबाजी आणि पेपरबाजी त्या ठिकाणी करून श्रेय लादण्याचा प्रयत्न केला असता, लाटण्याचा. परंतु जनता सर्वश्रुत जनतेला असतं, माहीत असतं. काही लोकांनी म्हटलं जनता सजग आहे, ती खरं आहे. कोण प्रामाणिक करतंय, कोण नौटंकी करतंय, कोण त्या ठिकाणी जुन्या पुण्याईवर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतंय, हे नीटपणे राज्यातील जनतेला कळतं. जनतेला मूर्ख समजू नका. कोणी कोणाला हायजॅक केलंय हे त्या ठिकाणी नीट येणाऱ्या काळात समजेल. प्रत्येक वेळेला जनता दाखवून देते. पण दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे आपल्या अहंकारातनं आणि अशा प्रकारच्या भूमिकेतनं बाहेर येताना दिसत नाहीत. बरं प्रवीणजी, नाशिकमध्ये आता मगाशी उद्धव जे आहेत ते बोलताना आपल्याला थेटपणे दिसले. आता राम भरोसे नव्हे, काम भरोसे जनतेसमोर या. नाही, मला वाटतं कोणी बोलावं. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 24 तास या देशातल्या गरिबाच्या कल्याणासाठी, देशाला उंचीवर नेण्यासाठी, प्रगतीसाठी झटत असतात, त्याच मोदी साहेबांना सांगताय काम भरोसे. त्या ठिकाणी राम भरोसे नको. अरे मोदी साहेब अविश्रांत काम करतायत. वय वर्ष 73, तरुणाला लाजवेल या पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं सर्वस्व पणाला लावून माझ्या देशासाठी काम करायचं आहे, गरिबाच्या कल्याणासाठी काम करायचं आहे, शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, युवासाठी करायचं आहे, हे लोकांना दिसतंय ना. उद्धव ठाकरे जे 2.5 वर्ष घरकोंबड्यासारखे घरात बसले, घरातनं बाहेर पडले नाहीत, ना शेतकऱ्याचे आसव पुसायला गेले. त्यांनी राम भरोसेने काम भरोसे त्या ठिकाणी बोलायचं. तुम्ही रामालाही विसरलात, कामालाही विसरलात आणि त्याच्यामुळे तुम्हाला राम राम म्हणण्याशिवाय निवडणुकीमध्ये जनता दुसरी संदेश देणार नाही. कारण कुठलंही आपण काम केलं नाही म्हणून त्या ठिकाणी शिंदे साहेब, अख्खी शिवसेना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत आली. ते दिवस रात्र काम करतात शिंदे साहेब, त्यांची शिवसेना. राम नाम त्या ठिकाणी आम्ही घेतोय.
ते हिंदुत्वाच्या आणि रामाच्या भूमिकेशी त्या ठिकाणी मंदिराच्या आणि सर्व एकूण भूमिकेशी सहमत आहेत. उद्धव ठाकरे साहेब आपण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलायत, ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेच्या भूमिकांच्या विरोधी भूमिका घेतली, केवळ सत्तेच्या लाचारीसाठी आपण भूमिका घेतली. महाराष्ट्र पाहतोय ना. बरं, थेटपणे त्यांनी आता देवेंद्रजींवरती टीका केलेली आहे. शहांनी देखील दिलेला शब्द पाळला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतक्यावरच न थांबता ते थेटपणे सांगतायत की तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना भाग पाडलं जात आहे, त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावल्या जात आहेत आणि मग सत्ता मिळवली जाते. ना मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता केवळ बोलघेवडा करण्यापेक्षा, द्वेषानं मत्सरानं टीका करण्यापेक्षा थोडं जनतेत जाऊन काम करावं. 1-2 सभा घ्यायच्या, शिबिरात मार्गदर्शन करायचं, मोदी साहेब अमित भाईंना त्या ठिकाणी शिव्या द्यायच्या, देवेंद्रजींवर त्या ठिकाणी तुसडेपणाने बोलायचं. हे महाराष्ट्रातील जनतेला आवडत नाही. जनतेला तुम्ही काय करताय ते पहिलं द्या. आता झालं ना अमित भाईंचा शब्द, आता जुनं झालं ते सगळं. किती दिवस तेच उगाळत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहात? तुम्हाला सिंपती मिळणार नाही, तुम्ही ती मिळवू शकत नाही. कारण समोर त्या ठिकाणी काम दिसतंय, 24 तास लोक काम करतायत, राष्ट्रवादी भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत. तुम्ही जरा लोकात जा, काम करा. केवळ भाषणं आणि भाषणावर आम्हाला जग जिंकता येतं किंवा मोदी साहेबांना अमित भाईंना शिव्या देऊन आम्हाला काहीतरी कर्तृत्व दाखवल्यासारखं वाटतंय, लोक मागे राहतील. बरं प्रवीणजी, मात्र एक थेट ते आरोप आणखी करताय, महाराष्ट्राला ओरबाडलं जाऊ लागलेलं आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? खुश राहणार आहेत. नाही, मला वाटतं ओरबाडलं जाऊ लागतं तर या देशामध्ये, राज्यामध्ये संविधानानं, लोकशाहीनं अनेक प्लॅटफॉर्म दिलेले आहेत. आपल्याला न्यायालयीन प्लॅटफॉर्म दिलाय, सरकारच्या विरोधात जायची आपल्याला विधिमंडळाचं सभागृह आहे, मीडिया आपल्या समोर आहे. ओरबाडले तर आकडेवारी सहित सांगा ना. विधिमंडळाच्या सभागृहात जिथे मांडायचं तिथे नागपुरात येऊन अधिवेशनात आतमध्ये सभागृहात येत नाहीत. म्हणजे जे सर्वोच्च सभागृह आहे त्या सभागृहात जायचं नाही, तिथे मांडा ना. काय लुटलंय, कसं लुटलंय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उत्तरं देतील. तिथे पळपुटेपणाचं किंवा तिथे तुमचा अहंकार समोर येणार. म्हणजे मांडायचं तिथे मांडायचं नाही. सांगा ना कसा लुटलाय, आकडेवारी द्या. बरं, ही आकडेवारी जी आहे ती जाणून घेऊयात किंवा उद्धवजी स्वतः ती आकडेवारी सांगतील. मात्र एक मला महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो आणि तो म्हणजे असा की थेटपणे भाजपमध्ये जे आहे ते भ्रष्टाचारांना मान दिला जातो, मात्र शंकराचार्यांना मान नाही भाजपकडे. नाही, एक लक्षात ठेवा, शंकराचार्यांना मान आहे. सर्व साधू संत त्या ठिकाणी होते. आता प्रत्येकाची भूमिका त्या ठिकाणी काय त्याच्यावर भाष्य करण्याला मी काही पंडित नाही आहे. परंतु त्या ठिकाणी सर्व पंथांच्या, पीठांच्या सगळ्या त्या ठिकाणी प्रमुखांना सन्मानानं बोलवलं होतं. आमच्या पक्षाची लोक नव्हती तिथे. आपण बघाल तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर होते. तिथे देवेंद्रजी नव्हते त्या ठिकाणी आमचे, परंतु इकडचे त्या ठिकाणी आमचे विठ्ठल कांबळे जे नवी मुंबईचे आहेत ते तिथे पूजेला गेले होते. त्याच्यामुळे आता या पवित्र अशा प्रसंगात, उत्सवात त्या ठिकाणी मला वाटतं त्यांना पोटशूळ झालाय. बरं, पोटशूळ झाला अशी आपण टीका करतायत. धन्यवाद, तुम्ही 0 आवरमध्ये आलात आणि आमच्याबरोबर थेटपणे चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रवीणजी. तर एकंदरीतच आपण पाहिलं की आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती आता मात्र तुम्ही काय कौल दिलेला आहे तो कौल पाहण्यासाठी थेटपणे आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर जनतेचा कौल नेमका आज काय आहे त्यावरती एक नजर टाकूयात. भाजप विरोधात महाराष्ट्र लढेल पण देश जिंकेल, उद्धव ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरेल का? एकूण मतं 41,000 आपल्याला युट्यूबवर मिळालेली होती आणि त्यांच्या म्हणण्यानुसार होय म्हणणाऱ्यांची आकडेवारी आहे 81%. 19% जनता म्हणते आहे नाही. त्यानंतर वळूयात आपण इंस्टाग्रामकडे. एकूण मतं मिळालेली आहेत 4,000. होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी 63%, नाही म्हणतायत 37%.
तर भाजपला महाराष्ट्रामध्ये हरवण्याचा चंग उद्धव ठाकरेंनी बांधलेला आहे। एकेकाळच्या या दोन मित्र पक्षांमध्ये 2019 नंतर कटुता वाढत गेली। आधी फक्त गैरसमज होते, आता तर पर्सनल कारण सुद्धा आलेली आहेत। ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांची चौकशी झाली, काही अटका देखील झाल्या। खासदार संजय राऊत यांना तर तुरुंगात जाऊन यावं लागलं। आपल्या सोबत झालेल्या आणि होत असलेल्या सगळ्या घटनांचं खापर उद्धव ठाकरे, भाजप आणि मोदी शहांवरती फोडताना दिसतात। शरद पवार आणि काँग्रेसच्या मदतीनं आपण भाजपचा वारू रोखू शकतो असा विश्वास त्यांना वाटतोय। भाजपला हरवण्यासाठी बाळासाहेबांच्या नावानं भावनिक आवाहन आणि पक्ष पद गेल्यानंतरची सहानुभूती कामाला येईल असा त्यांचा अंदाज आहे, किंवा तसा त्यांचा समज करून देण्यात आलेला आहे। आपल्याला यश आलं नाही तरी चालेल, पण भाजपला रोखणं हे ज्या पक्षांचं ध्येय आहे त्यातला एक पक्ष उबाठा शिवसेना आहे, आणि यात त्यांना कितपत यश मिळेल हे 2-3 महिन्यामध्ये कळेलच। रामलल्लांचं निरागस, गोंडस, लोभस, मनमोहक रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली। साऱ्या जगाच्या साक्षीनं दिमागदार सोहळ्यामध्ये तब्बल 496 वर्षांनंतर प्रभू श्रीराम आपल्या हक्काच्या जन्मस्थानी काल विराजमान झाले। या भूमीनं राजा राम पाहिलेला होता, राम दरबार पाहिलेला होता, राम राज्य अनुभवलेलं होतं, सगळं रामायण घडताना उलगडताना पाहिलेलं होतं। आणि या भूमीनं आक्रमकांनी घातलेला धुडगूस, केलेला विध्वंस सुद्धा पाहिला होता। आणि या भूमीनं काही शतक वनवास, काही शतक विजनवास, काही शतक चबुतऱ्यावरती, काही दशक कुलूप बंद, तर 1992 पासून तंबूत असलेले राम लल्ला देखील पाहिलेले होते। 2019च्या निकालानंतर एका तात्पुरत्या छोट्याशा मंदिरामध्ये सुहास्य वदनानं भक्तांना भेटणारे, शांत चित्तानं वाट पाहत उभे असलेले राम लल्ला सुद्धा याच भूमीनं पाहिले, या शरयूच्या तीरांनी पाहिले। काल ती शतकांची प्रतीक्षा संपली। जगभरामधील कोटी कोटी राम भक्तांच्या डोळ्यांचं पारण फेडणारा आणि डोळे पाणावणारा क्षण काल याच भूमीला पाहायला मिळाला। या भारत भूमीसाठी 140 कोटी भारतीयांसाठी हा क्षण अतिशय महत्त्वाचा होता। आणि याच विषयावरती आम्ही विचारला होता 0 अवर मधील आजचा दुसरा प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। माझाचा आजचा प्रश्न होता, 500 वर्षांनंतर उभं राहिलेलं भव्य राम मंदिर जगासाठी, सर्व भारतीयांसाठी, सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल का? 2 पर्याय होते तुमच्या समोर, होय आणि नाही। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आपल्या सोबत बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे ज्येष्ठ सामाजिक राजकीय विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांना। आपल्याला माहिती आहेच, त्यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या सोबत सुद्धा रणनीतिकार म्हणून काम केलेलं आहे, आणि त्यामुळे राम जन्मभूमी आंदोलनाचे कंगोरे, बारकावे त्यांना माहिती आहेत। देशाच्या सामाजिक जडणघडणीची सुद्धा त्यांना जाण आहे। कालच्या महासोहळ्याचा या देशासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी काय अर्थ आहे याबद्दल त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत। सुधींद्रजी, खूप खूप स्वागत आजच्या 0 अवर मध्ये आपलं। सगळ्यात पहिले, सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा अशा प्रकारचा हा महासोहळा संपूर्ण जगभरानं पाहिला। काहींनी तर अयोध्येच्या भूमीत जाऊन पाहिला, आणि काहींनी टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा जे साधन त्यांना उपलब्ध आहे त्या माध्यमातून पाहिला। मात्र याचा खरोखर किती फायदा पुढच्या काळामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला, देशवासियांना आणि जगभराला होताना पाहायला मिळेल? नमस्कार। काल अयोध्येमध्ये राम मंदिराचा पुनर्निर्माण आणि त्याचं प्राणप्रतिष्ठान झालेलं आहे, आणि कोट्यावधी हिंदू बांधव त्यांचा जो स्वप्न होता, इच्छा होती, साकार झालेला आहे। मी सुरुवातीपासून अयोध्येमध्ये राम मंदिराचं पुनर्निर्माण व्हायला पाहिजे या मताचा होतो, आणि कधीही या स्टँडपासून मी डिव्हिएट झालेलो नाही आहे। मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे,
बरं. पण तरीसुद्धा काल जे झालेलं आहे त्या एक समाधान आणि एक आध्यात्मिक तृप्ती मला पण झालेली आहे. परंतु कालचं एकूण समारोह पाहिल्यानंतर त्याचा एक आध्यात्मिक धार्मिक बाजू होता आणि एक राजकीय बाजू होता. आणि राजकीय बाजू जो होता तो खरं म्हणजे तसं व्हायला पाहिजे नको होतं. राम भारतीय राष्ट्रीयतेचे प्रतीक आहेत, पण कालच्या सोहळ्यामध्ये त्याला एक राष्ट्रीय स्वरूप मिळालेला नाही. तो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो कार्यक्रम झाला. तो राष्ट्रीय कार्यक्रम नाही झाला. आणि एका अर्थाने त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काल झालेला आहे आणि पुढच्या एक 2-3 महिन्यापर्यंत हे चालूच राहणार आहे. म्हणजे निवडणुकीमध्ये धर्माचा उपयोग, भगवान रामचा उपयोग हे करणं हे योग्य नाही आहे आणि हे हिंदू धर्माला शोभत नाही आहे आणि संविधानाला हे धरून नाही आहे. बरं मला आपलं मत निश्चित लक्षात आलं. चाललेलं आहे. मात्र सुधींद्र सर, पुढे मूळ मुद्द्याकडे मला यायचं आहे. खरं तर की एका बाजूला तुम्ही व्यक्त होताना स्पष्टपणे म्हणतात की राम जन्मभूमी प्रश्नी मुस्लिम समाजानं थेट न्यायालयात जायला नको हवं होतं. राम जन्मभूमी प्रश्न जरी मिटताना दिसत असला तरी अजूनही कृष्ण जन्मभूमी आहे किंवा काशी विश्वनाथ मंदिराचा प्रश्न आहे. या संदर्भातही मोठेपणा घ्यावा असं तुम्हाला का व्यक्त व्हावं असं वाटतं? हा मोठेपणा मुस्लिम समाजानं घ्यावा असं ज्यावेळेला तुम्ही म्हणता त्याच्या मागचा नेमका अर्थ काय? मी सुरुवातीपासून माझं असं ठाम मत आहे की राम जन्मभूमीवर बाबरी मस्जिद उभारून जो एक हिंदू धार्मिक आस्थेला जो एक ठोस एक इट वॉज अन अटॅक ऑन द रिलिजियस सेंटिमेंट्स ऑफ हिंदू कम्युनिटी. ओके. मुस्लिम समाजाला आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि राजकीय सामाजिक नेत्यांना स्वतःहून त्या जागेवर, त्या विवादित जागेवर आपला क्लेम मागे घ्यायला पाहिजे होता. त्यांनी जर असं केलं असतं तर काल जे झालेलं आहे त्याच्यात एक राष्ट्रीय एकात्मतेचा आणि हिंदू मुस्लिम एकतेचा एक दर्शन झाला असता. पण आय मस्ट से दॅट द मुस्लिम कम्युनिटी वॉज मिसलेड बाय इट्स लीडर्स. आणि अजूनही मथुरा आणि काशीमध्ये त्यांनी स्वतःहून हिंदू संवेदनांचा मान करून त्यांनी हा प्रश्न सोडवावा आणि याच्यानंतर भारतामध्ये कुठल्याही धार्मिक स्थळाबद्दल वादविवाद होऊ नये, कलह होऊ नये, संघर्ष होऊ नये. आणि भारताचा जो एक सर्वधर्मीय स्वरूप आहे त्याच्यात सहबंधुत्व, एकात्मता ते वाढली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यात बरोबर आहे, हिंदू समाजाचा सुद्धा एक जबाबदारी आहे, मुस्लिम समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. प्रत्येक भारतीयाची खरं तर ती जबाबदारी आहे. मात्र त्याच अनुषंगाने मी पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो आणि तो म्हणजे असा की एका बाजूला आपण पाहतोय की हिंदू समाज हा सहिष्णुता मानणारा आहे आणि ती मानली देखील जाते. मात्र खरोखर ती रेसिप्रोकेट होताना आपल्याला पाहायला मिळते का? तर दुसरीकडे ज्या प्रकारच्या अपेक्षा तुम्ही व्यक्त करताना दिसता आहात की बाबरी नाही बराबरी चाहिए, म्हणजे नेमकं काय? ही बरोबरी प्रत्येक समाजाला हवी आहे, प्रत्येक धर्माला हवी आहे. जर ती बरोबरी झाली तर भारतासारखा सुखी आणि शांततेनं नांदणारा देशच नसेल. मी 30 वर्षापूर्वी मी एक लेख लिहिला होता
मुस्लिम समाजाला बाबरी नको आहे, मुस्लिम समाजाला बराबरी हवी आहे. बराबरी म्हणजे काय? बराबरी म्हणजे पहिली गोष्ट, राजकीय सत्तेमध्ये त्यांना बराबरीचा म्हणजे इक्वल रेप्रेझेंटेशन और फेअर रेप्रेझेंटेशन पाहिजे, जो आज नाही आहे. म्हणजे आज तर मुस्लिम समाजाला गेल्या 10 वर्षामध्ये कुठलाही स्थान नाही आहे, ते अदृश्य झालेले आहेत. तसेच ज्युडिशरी, पोलीस, ॲडमिनिस्ट्रेशन यांचा जो एकूण बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप भेदभावपूर्ण आहे, डिस्क्रिमिनेटरी आहे. हे जाऊन तिथे सुद्धा बराबरी आली पाहिजे. तिसरी गोष्ट, शिक्षण, एम्प्लॉयमेंट, उद्योजकता याच्यात सुद्धा मुस्लिम समाजाला बराबरी पाहिजे, इक्वल रेप्रेझेंटेशन पाहिजे, जो आज नाही आहे. म्हणून माझं असं म्हणणं होतं की मुस्लिम समाज फक्त धार्मिक विषयांवर उत्तेजित होऊन जे आतापर्यंतच चाललेलं आहे ते सोडून त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलायला पाहिजे. आणि हिंदू समाज सुद्धा आज जो एक उन्माद आलेला आहे, ट्रायम्फलिझम आलेला आहे, आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि राज्य सरकारांचं जे एकूण वागणूक मुस्लिम समाजाकडे आहे तो सुद्धा बदलायला पाहिजे. मी एक उदाहरण देतो. काल जे मीरा रोडमध्ये दगडफेक झालेला असेल, पण ते दगडफेकीनंतर थेट बुलडोजर चालवणं, हा कसला हा काय राम न्याय आहे का? बरोबर, सामाजिक सलोखा टिकून राहावा हीच आपल्या सगळ्यांची खरं तर अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा प्रत्येक भारतीयाची असावी. त्या वाटेनं जाईल का? नक्कीच. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. धन्यवाद सुधींद्र सर, तुम्ही आलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती थेटपणे चर्चा केलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीतच या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण थेटपणे जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर कशा प्रकारे आपले प्रेक्षक व्यक्त होत आहेत पाहूयात. माझाच आजचा प्रश्न होता, 500 वर्षांनंतर उभं राहिलेलं भव्य राम मंदिर जगासाठी, सर्व भारतीयांसाठी, सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल का? होय किंवा नाही या पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं होतं. युट्यूबवरती विशाल खुडे व्यक्त होत आहेत, क्षणिक सुख आहे, बाकी काही नाही. त्यानंतर शाळिक आहेत, ते व्यक्त होत आहेत, प्रेरणादायी पेक्षा भाजपचा प्रचार आहे, मंदिराचं काम अपूर्ण आहे, रामनवमीच्या मुहूर्तावरती प्राणप्रतिष्ठा झाली असती तर चित्र काही वेगळंच असतं. हर्षल साळवे म्हणतात, होय नक्कीच प्रेरणादायी ठरेल, राम मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळेल. तर फेसबुकवरती अनंत बोरसे म्हणतात, रामाचं आचरण सर्वांना करावं लागेल, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आणि आता वेळ आहे 0 अवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही नेमका काय कौल दिलेला आहे आणि तो पाहण्यासाठी आपण थेट आलेलो आहोत आपल्या पोल सेंटरला. तर युट्यूबवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 11,000 पैकी असलेल्या होय म्हणणाऱ्यांचा आकडा आहे 85%, नाही म्हणतात 15%. त्यानंतर इंस्टाग्रामकडे वळूयात. एकूण मतं मिळालेली होती 2500 मतांपैकी जर आपण टक्केवारी पाहिली, होय म्हणतात 89% आणि नाही म्हणतात 11%. अयोध्येमधील राम मंदिर ही या देशाला एक सकारात्मक ऊर्जा देणारी नवी सुरुवात असेल अशी आशा करूयात. सर्वांना संमती देण्याची प्रार्थना त्या रामरायाकडे करूयात. एकीकडे मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज हा मुंबईच्या दिशेनं कूच करतोय. आज त्यांच्या मोर्चाचा 4था दिवस होता. पुणे शहरामधील खराडी बायपास, चंदननगर इथे आज त्यांचा मुक्काम आहे. महाराष्ट्रामधील 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 अर्धसैनिक वसाहतींमध्ये सुरू असलेल्या मराठा सर्वेक्षणावरती त्यांनी समाधान व्यक्त केलेलं असलं तरी ओबीसी मध्ये आरक्षणाच्या मागणीवरती जरांगे पाटील ठाम आहेत. तर तिकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिलाय.
राज्य सरकारनं ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि ओबीसींच्या संवैधानिक अधिकारांचं रक्षण करावं अशी मागणी आता बबनराव तायवाडेंनी केलेली आहे. सर्वेक्षणच त्या सिक्युरिटी पिटिशनसाठी चाललंय. मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यासाठीच ते. म्हणून आम्ही सांगतोय की त्याचं स्वागत केलंच ना मी, परंतु टिकणार आहे का आम्हाला तोच विषय. परंतु चांगली गोष्ट आहे, कामाला लागलेत किमान या आंदोलनाचं मराठा एक आलाय, या मराठ्यांचं सुद्धा स्वीकारण्याचं त्यांचं ना हरकत नाही आहे त्यांची. परंतु ओबीसी आरक्षण आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर आम्ही ठाम. आंदोलनकर्त्यांकडनं वारंवार जे एक दबाव तंत्राचा वापर सरकारवरती केला जात आहे. जर सरकारने कुठल्याही दबाव तंत्राखाली येण्याचं धाडस केलं तर हा महाराष्ट्रातील 400 जातीमध्ये विभाजित असलेला 60% ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही. आणि ज्याप्रमाणे ते मुंबईलाकडे त्यांनी कूच केली, आम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या पेक्षाने त्यांच्यापेक्षा जास्त संख्येने मुंबईकडे कूच करू, मुंबईवर आक्रमण करू आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. आणि आता वेळ झालेली आहे 0 ओव्हरमध्ये आजच्या भागात इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात रात्री 7:56 तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.